ओला, उबर आणि इतर ॲप आधारित टॅक्सी चालकांनी विदर्भ ॲप बेस्ड टॅक्सी युनियनच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्रशासन आणि इतर परिवहन विभागाविरोधात जोरदार आंदोलन छेडलं आहे। लोकशाही दिनाच्या निमित्ताने त्यांनी एक निवेदन सादर करत इशारा दिला की जर त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर ते आपल्या गाड्यांच्या चाव्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करतील। चालकांनी स्पष्ट सांगितलं आहे की ॲप कंपन्यांची मनमानी धोरण आणि प्रशासनाची दुर्लक्ष वृत्ती यामुळे त्यांच्यावर आर्थिक व मानसिक ताण वाढत चालला आहे। चालक युनियनने स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास ते शांततामय आंदोलनासह सेवा बंद करण्याचा निर्णय घेतील। प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं। दीपक साने, नागपूर। आम्ही ओला, उबर, रॅपिडो ड्रायव्हर चालक आहोत। आमच्या मागच्या 10 वर्षापासून इतका छळ होतो आहे, असह्य छळ झालेला आहे, म्हणजे आता अतिशयोक्ती झालेली आहे आणि त्यामुळे नाईलाजाच तो आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलेला आहे। आम्हाला दर मिळत नाही आहे। जे हे लोक सांगतात, प्रशासन सांगतात की सरकार खूप मोठे सांगते की ॲग्रिगेटर गाईडलाईन्सचं पालन करावं। ॲग्रिगेटर गाईडलाईन्सप्रमाणे आम्हाला एक तीळ मात्र काहीही मिळत नाही आहे। दर तर कुठेच मिळत नाही। 8 रुपये, 9 रुपये, 10 रुपये, 11 रुपये रेट मिळतो आहे। ऑटोवाल्याला 18 रुपये फिक्स रेट आहेत। ऑटो रिक्षाला 18 रुपये फिक्स रेट आहेत आणि आम्हाला 8 रुपये, 9 रुपये, 10 रुपये आहे। एक हा विषय झाला। आता यांनी नुकतीच इंट्रोड्यूस केलेली आहे 0% कमिशन। हे अगोदर 20% कमिशन घ्यायचे, आता यांनी 0% कमिशनच्या नावाखाली काय केलं, रिचार्ज सिस्टम आणलेली आहे। मोबाईल रिचार्ज जसं आपण करतो, जे अगोदर मोबाईल रिचार्ज कर तेव्हाच आपण बोलू शकतो ना, आता रिचार्ज केल्याशिवाय आम्हाला बुकिंग येणार नाही। हा कुठला न्याय आहे आणि कोणत्या ॲग्रिगेट लायसन्समध्ये लिहिलेलं आहे? येस सर। किती रिचार्ज मारत त्यांनी एक दिवसाचा 100, 200, 150 रुपये, 200 रुपये असे 3000 म्हणजे महिन्यापर्यंत त्यांनी रिचार्ज स्लॅब बनवून दिलेला आहे। आणि रिचार्ज केल्यावरही बुकिंग लवकर ॲक्सेप्ट होत नाही, अशी निघून जाते पटकन की यू कॅन नॉट ॲक्सेप्ट इट। इतक्या लवकर होतच नाही। असं बोटं मार, म्हणजे तिथे एक व्हिडिओ असं बोटं मार म्हणतात, टोकं मार, असं बोटं मारून थकून जातो। रडार सिस्टम आणि ॲट ए टाईम 100-200 लोकांना जाते ती बुकिंग। का बरं बाबा, का बरं? आता पुढे मागणी काय आहे? मागणी आम्हाला शासकीय दराप्रमाणे दर मिळायला पाहिजेत। आमचा विमा काढला पाहिजे, गाईडलाईन्सप्रमाणे आमचा विमा काढून द्यायला पाहिजे। विम्याचे काढल्यानंतर त्याच्या चालकाची विम्याची पावती त्याच्या परिवाराच्या हातात पाहिजे, कारण अपघात झाल्यानंतर कंपनीचा नंबर लागत नाही, कंपनीला कस्टमर केअरचा नंबर नाही आहे, तर घरच्या लोकांना त्यांना फॉलोअप करणं मोठी कठीण होऊन जातं। तर ती जर पॉलिसी त्याच्या घरात जर घरच्या परिवाराकडे असली तर त्याला तो पाठलाग करता येईल। एक दुसरं, यांनी काय म्हणतात, आम्हाला डिस्टन्स कमी करावेत। 9-9, 10-10 किलोमीटरचे पिकअप डिस्टन्स असतात आणि 4 किलोमीटरचा ड्रॉप असतो। 9 किलोमीटर जाताना 4 किलोमीटरचेच पैसे मिळतील तिथे, 9 किलोमीटर जाता कस्टमर कॅन्सल करून टाकतो, त्याचे पैसे मिळत नाहीत। काय करणार? नागपूरमध्ये ऑफिस नाही आहे त्यांचं। नागपूरमध्ये फक्त उबरवाल्याने ठेवलं। उबरचा जो अधिकारी आहे तो म्हणतो मैं कुछ नहीं कर सकता। त्याला जर म्हटलं की भैया तेरे ऊपर सुपेरियर का मेल ID नंबर दे, बोले मैं नहीं दे सकता। उबरची इथे एक मॅडम आहे, राधा नाव आहे तिचा नंबर माझ्याकडे आहे। आता RTOने एक मीटिंग ठेवली ती। ओला तर रंगदार म्हणून तो आलाच नाही, ओलाचं कोणीच नाही आलं। उबरची ते मॅडम आली, ती म्हणते बाय लॉज इन लॉज सांगत होती पूर्ण मीटिंगमध्ये, हे करा ते, हो आम्ही बघतो। काहीही केलं नाही। तिला फोन केला,